फक्त शिक्षण मंत्री बदलून काही होणार नाही। पेपर लीक थांबवायचा असेल तर देशातील स्पर्धा परीक्षा बंद करा, असं मी नाही तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती म्हणत आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार देशात एकच केंद्रीय परीक्षा असल्याने एक पेपर लीक झाला तर लाखो मुलांचे नुकसान होते। तसेच ह्या परीक्षा लाखो रुपयांचे कोचिंग क्लासेस लावणारे विद्यार्थीच क्रॅक करू शकतात। गरीब विद्यार्थ्यांना बरोबरीने संधी मिळत नाही। त्यामुळे देशातील शिक्षण पुन्हा राज्यांच्या हातात देऊन 12वीच्या मार्क्सवरच ऍडमिशन्स देण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे। विजय थलपती जगातील सर्वात भारी शिक्षण व्यवस्था असलेल्या फिनलंड देशाचा आदर्श घेत असावेत, पण त्यांच्या आणि आपल्या प्राथमिक शिक्षणात जमीन आसमानाचा फरक आहे। फिनलंडमध्ये कोणतीही केंद्रीय परीक्षा किंवा बोर्डाची परीक्षा होत नाही। तिथे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन त्यांच्या शालेय कामगिरीवर करण्यात येते। तिथे सरकारी शाळांचा दर्जा इतका उच्च असतो की कुणाला खासगी कोचिंगची गरजच पडत नाही। आपल्या देशात सुधारणा करायच्या असतील तर फक्त परीक्षा बंद करून चालणार नाहीत, तर आपल्याला आपल्या शाळांचा दर्जा वाढवावा लागेल, कोचिंग कल्चर बंद करावे लागेल। पण तुम्हाला काय वाटतं, देशात स्पर्धा परीक्षा बंद करणे महत्त्वाचे आहे की शाळांचा दर्जा सुधारणे?